Now friends, today we will see practice set 2.2. In this practice set, first example, that is, in this figure, y is equal to 108. Angle y, measurement of y is 108. Measurement of x is 71. Are the lines m and n parallel? म्हणजे आपल्याला विचारलेलं काय, या दोघं लाईन्स पॅरलल आहेत का? आहेत तर जस्टिफाय करा, म्हणजे तुमच्या उत्तराची पडताळणी करा. नाउ सोल्युशन. आता विचार काय करायचा, x आणि y नेमके कोणते अँगल आहेत? x and y both are interior angles and we know that if two lines are parallel to each other then interior angles are supplementary. जर दोन लाईन पॅरलल असतील तर इंटेरियर अँगलची सम काय असते? 180 डिग्री असते. जर त्या दोघं अँगलची सम 180 डिग्री असेल तर त्या दोघं लाईन्स काय असतील? पॅरलल असतील एकमेकींमध्ये. आता या ठिकाणी आपण विचार करू, या दोघं लाईन्सची सम किंवा दोघं अँगलची सम खरोखर 180 डिग्री येते का? आता पहा, angle x and angle y are interior angles. Therefore angle x plus angle y is equal to, आपल्याला इंटेरियर अँगलची सम करावी लागते. angle x that is 71 plus angle y 108. Answer is 179 is not equal to 180 degree. 179 degree is not equal to 180 degree. Therefore angle x and angle y are not supplementary angles. दोघांची ऍडिशन 180 डिग्री आली नाही, याचा अर्थ काय? दोघे अँगल सप्लिमेंटरी आले नाही. दोघे अँगल सप्लिमेंटरी आले नाही म्हणजेच काय? दोघे लाईन या पॅरलल होणार नाहीत. Therefore line m does not parallel line n. आता हे पॅरलल लाईनच्या सिम्बॉलला मी काय केलं? फक्त कट केलं. डज नॉट पॅरलल टू इच अदर. हे असेल त्याचं प्रूफ. अत्यंत सिंपल प्रूफ विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्वतः ट्राय करायचं आहे, फक्त आन्सर साठी म्हणजे नोटेशन साठी पाहायचंय. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Second example. In this example given to us, if angle A congruent angle B, then line L parallel line M. आता हे दोघं अँगल म्हणजे A आणि B अशा टाइपच्या अँगलला तुम्ही 7th स्टँडर्ड मध्ये काय म्हणत होते ते तुम्हाला घरी विचार करायचा आहे. अँगल A, अँगल B, these are, आता कोणते तीन प्रकार आपण शिकलोय? करस्पॉन्डिंग अँगल, त्याच्यानंतर अल्टरनेट अँगल, त्याच्यानंतर इंटेरियर अँगल. आता तुम्हाला नक्कीच माहिती आहे हे इंटेरियर येणार नाही, हे करस्पॉन्डिंग येणार नाही, तर हे कोणते येतील? एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. अँगल ए आणि बी कोणते अँगल आहेत? एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. त्याच्यावरून लाईन एल पॅरलल लाईन एम आपल्याला दाखवायची. आता हे सुद्धा आपण काय करू? गिवन टू प्रूव्ह या स्वरूपात लिहू. गिवन अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी टू प्रूव्ह line L parallel line M and N is transversal. Proof. जे दिलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो ते फक्त मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये गिवन टू प्रूव्ह या स्वरूपात लिहिलं, कारण 10व्या येते स्टँडर्ड 10 मध्ये आपल्याला गिवन टू प्रूव्ह याच पद्धतीने थेरम प्रूव्ह करायचा असेल. आता या ठिकाणी पहा, दोनच अँगल दिलेले आहेत, त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन इनसफिशियंट आहे. म्हणून मी काय करतो? इथल्या कोणत्या तरी अँगलला एक्स किंवा सी एज्युम करतो. एज्युम सी. नाउ वी नो अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल सी. व्हाय? दीज आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असल्याने ते दोघे अँगल्स काय येतील? कॉन्ग्रुएंट येतील. पुन्हा आपल्याला अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी हे गिव्हन आहे. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी सेकंड, दिस इज गिव्हन. अँगल ए आणि अँगल बी काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. आता या ठिकाणी जर 1 आणि 2 चा विचार केला आपण, देअरफॉर फ्रॉम 1 and 2 अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल सी. ए ह्या सी अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे. पुन्हा ए कुणाशी कॉन्ग्रुएंट आहे? बी अँगल सी. म्हणजे एलएचएस जर कॉन्ग्रुएंट असेल तर आरएचएस सुद्धा काय येईल? कॉन्ग्रुएंट. Therefore angle C congruent angle B. Angle C congruent angle B. तुम्हाला गेल्या लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं काय? तर दोन लाईन्सच्या एकाच बाजूचे खालचे अँगल म्हणजे लाईन एल चा खालचा अँगल, लाईन एम च्या खालचा अँगल
जर लोअर साइडचे अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोघं लाईन पॅरलल असतात. त्या टेस्टला आपण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट असं म्हटलं होतं. देअरफॉर these angles are corresponding pair of angles. Angle C and angle B both are corresponding angles. Therefore, by corresponding angle test, by converse of corresponding angle test, line L parallel line M, hence true. Now friends, we will see third example. Now friends, in third example given to us angle A congruent angle B. A आणि B दोघे angles काय आहेत? Congruent आहेत. पुन्हा angle X congruent angle Y. Then line L parallel line N. L parallel N असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता पुन्हा आपण काय करू? Given. It is given that angle A congruent angle B, angle X congruent angle Y. We have to prove line L parallel line N. Prove. जे माहिती असेल त्याच्यानुसार प्रूफला सुरुवात करून पुढे जायचं. जेवढ्या गोष्टी येत आहेत तेवढ्या पुटअप करण्याचा प्रयत्न करायचा. आता पहा, अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल B दिलेला आहे. अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल B कशावरून लिहिलं हे? गिवन म्हणजे काय? दिलेल्या गोष्टी आहेत त्या. इफ अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल B, जर अँगल A आणि अँगल B कॉन्ग्रुएंट असतील, देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट दीज टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. जर फिगर रोटेट केली, या लाईनच्या वरचे अँगल दिसतायत ते, म्हणून या दोघं लाईन्स काय होतील? पॅरलल होतील. देअरफॉर बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, by converse of corresponding angle test, line L parallel line M. This is the first. जसं लाईन L आणि M पॅरलल दाखवल्या तसं M आणि N पॅरलल होतील X आणि Y वरून. कारण का? ते कोणते अँगल आहेत? नाव and angle X congruent angle Y. This is also given. Therefore, corresponding alternate interior, therefore by alternate angle test, by converse of alternate angle test, line M parallel line N. This is the second. Therefore from 1 and 2, पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण तीन प्रॉपर्टी शिकलो होतो. रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री, ट्रान्झिटिव्हिटी. आता पॅरलल लाईन्सच्या दरम्यान ट्रान्झिटिव्हिटी तयार होते. पहिली लाईन दुसऱ्या लाईनशी पॅरलल आहे. लाईन L पॅरलल लाईन M. अगेन लाईन M पॅरलल लाईन N. फर्स्ट इज पॅरलल विथ सेकंड इज पॅरलल विथ थर्ड. देअरफॉर फर्स्ट अँड थर्ड आर ऑल्सो पॅरलल टू इच अदर. मीन्स दीज थ्री लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे पहिली लाईन दुसऱ्या लाईनशी पॅरलल असेल, पुन्हा दुसरी लाईन तिसऱ्या लाईनशी पॅरलल असेल. याचा नेमका मिनिंग काय होतोय? पहिली आणि तिसरी लाईन सुद्धा काय येईल? आपोआप पॅरलल येईल. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 लाईन L पॅरलल लाईन N, लाईन L पॅरलल लाईन N. हेन्स प्रूव्ड. आणि आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं मित्रांनो. नाव फोर्थ एक्झाम्पल. In fourth example given to us in figure, ray BA parallel ray DE, BA parallel DE, angle C is equal to 50 degree. या ठिकाणचा अँगल दिलेला आहे आपल्याला 50 डिग्री. अँगल D is equal to 100. फाइंड द मेजर ऑफ अँगल ABC. ABC चं मेजरमेंट विचारलेलं आहे. पुन्हा देताना ते काय देत आहेत? हिंट. ड्रॉ लाईन AB पॅरलल लाईन PQ थ्रू पॉइंट C. म्हणजे C मधून जाणारी AB ला पॅरलल असणारी लाईन काढा. आता याच्यावरून सोल्युशन आपलं एक लक्षात आलं असेल, BA आणि DE दोघं पॅरलल होत्या. पुन्हा PQ सुद्धा पॅरलल आहे AB ला. म्हणजे आपसा तिघ लाईन्स काय झाल्या? पॅरलल. सोल्युशन AB पॅरलल DE. दिस इज गिवन. Also AB parallel PQ. From construction
therefore AB पॅरलल BE पॅरलल PQ. म्हणजे थोडक्यात होईल काय, तर तिघच्या तिघ लाईन आपसात काय येतील, पॅरलल येतील. म्हणजे AB PQ DE. नाव DE parallel line or ray line DE parallel line PQ, and if we take DC is transversal, आता मी काय केलं, DE रे आणि PQ लाईन या दोघं पॅरलल घेतल्या आणि DC काय केला तर ट्रान्सव्हर्सल एज्युम केला. त्याच्यामुळे अँगल EDC is equal to angle DCP. Angle DCP is equal to 100 degree. Why 100? Alternate pair of angles. Alternate या दोघं लाईन पॅरलल असल्याने हा अँगल आणि हा संपूर्ण अँगल किती येतील ते, हा 100 चा आहे म्हणून हा सुद्धा 100 येईल. 100 पैकी हा या ठिकाणी 50 सबट्रॅक्ट होतोय म्हणजे उरलेला किती असेल, 50 डिग्रीचा. अँड याचं माप म्हणजे कुणाचं माप, DCP चं माप. अँगल DCP इज इक्वल टू, अँगल DCP कसा लिहिता येईल आपल्याला, BCD अँगल BCD प्लस अँगल PCB और BCP अँगल BCP. अँगल एडिशन प्रॉपर्टी. पहा मित्रांनो, या ठिकाणी DCP याला काय केलं मी, दोन अँगलच्या ऍडिशनच्या स्वरूपात लिहिलं. दोन कोणते अँगल, BCD आणि BCP या दोघं अँगलची ऍडिशन म्हणजे काय, संपूर्ण DCP नावाचा अँगल. आता ज्या माहिती आहेत किमती त्या सबस्टिट्यूट करणार आपण. कोणत्या किमती माहिती आहेत आपल्याला, DCP याचा आन्सर माहिती आहे. DCP तो किती डिग्रीचा आहे, 100 डिग्रीचा आहे. DCP दॅट इज 100 डिग्री इज इक्वल टू BCD. BCD चं मेजरमेंट सुद्धा माहिती आहे 50 प्लस अँगल BCP, त्याच्यावरून आपल्याला BCP चं मेजरमेंट मिळेल. 100 minus 50 is equal to BCP. Therefore, angle BCP is equal to 100 minus 50. Answer is 50. याचं मेजरमेंट मिळालं आपल्याला 50. आपल्याला याचं नकोय, कुणाचं पाहिजे, ABC याचं. आता जर विचार केला या दोघं लाईन्स पॅरलल आहेत, रे AB और BA, रे BA पॅरलल लाईन PQ. रे BA आणि लाईन PQ पॅरलल असल्याने हे दोघं अँगल कोणते येतील, इंटेरियर पेअर ऑफ अँगल. आणि इंटेरियर पेअर ऑफ अँगल्सची सम ही 180 डिग्री असते. म्हणजे थोडक्यात काय, ते दोघं सप्लिमेंटरी असतात. देअरफॉर अँगल ABC प्लस अँगल BCP is equal to 180 degree. Interior pair of angles are supplementary. Now BCP means that is 50 degree. Therefore angle ABC plus 50 is equal to 180 degree. Therefore ABC equal to 180. Positive 50 degree जाताना negative होईल. ABC is equal to 130 degree. Now friends, next part we will see next lecture. Thank you.